परिसरामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं आंदोलन केलेलं आहे असं समजतंय। सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अशातच अधिवेशन काळामध्ये विधान भवन परिसरामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहारनं हे आंदोलन केलं। दिव्यांगांच्या प्रश्नांवरून हे आंदोलन प्रहारनं केलं आणि आंदोलनकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली आहे। दृश्य आपण बघतो। त्यांची मुख्य मागणी जी आहे ती मागणी विधान भवन परिसरामध्ये प्रहार संघटनेनं हे आंदोलन केलेलं आहे। दिव्यांग बांधवांचे काही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत ज्या संदर्भात हे प्रहारचं आंदोलन केले गेलं। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। नंदकिशोर, या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं आणि आता पोलिसांनी सुद्धा त्यांना ताब्यात घेतलंय असं दिसतंय? नक्कीच रिद्धी, जर पाहायला गेलं तर अवघ्या काही मिनिटांपूर्वी जे बच्चू कडूंचे जे समर्थक होते त्यांनी विधान भवन परिसरात SBI जी बँक आहे त्या बँकेच्या गेटवरती अचानक पोलिसांना चकवा देत निदर्शने केलेलं आपल्याला पाहायला मिळते। प्रमुख मागणी आहे की बड्या उद्योगपतींची कर्जमाफी होते, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही। ती कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना जे पेन्शन आहे, मानधन आहे त्याच्यात भर करावी, अशा ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या घेऊन 5 ते 6 जे कार्यकर्ते होते किंवा समर्थक होते त्यांनी हे संपूर्ण आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अवघ्या 15 दिवसापूर्वी बच्चू कडूंनी सुद्धा जवळपास आठवडाभर आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळेला सुद्धा मंत्रालयाच्या परिसरामध्ये संपूर्ण जे समर्थक होते किंवा कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं। आणि आता सध्या पावसाळ्या विधान भवनाच्या बाजूलाच असलेल्या SBI जी बँक आहे त्या बँकेच्या गेटवरती पोलिसांना चकवा देत 5 ते 6 जण एकंदरीत येऊन या मागणीसाठी निदर्शन केलेले आपल्याला पाहायला मिळते। सध्याची जर परिस्थिती पाहिली तर पोलिसांनी या 6 जणांना ताब्यात घेतलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही प्रमुख मागणी घेऊन हे संपूर्ण जे समर्थक होते त्यांनी या परिसरात आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। जी, धन्यवाद नंदकिशोर सगळ्या माहितीसाठी। घोषणा दिल्या जातात आणि त्यांची मुख्य मागणी जी आहे ती मागणी विधान भवन परिसरामध्ये प्रहार संघटनेनं हे आंदोलन केलं। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन विधान भवन परिसरात